महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यात आमगाव नावाचं एक छोटंसं तालुक्याचं गाव आहे. गावातले एक सराफ व्यावसायिक ज्यांचं नाव आहे रामगोपाल अग्रवाल. तर या रामगोपाल अग्रवालांना ब्रह्मकुंडात म्हणजे ब्रह्मसरोवरात जाऊन स्नान करायची इच्छा झाली. आणि हे ब्रह्मकुंड आहे कुठे? अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यात. हे स्थान म्हणजे अग्रवाल समाजाचे मूळ पुरुष भगवान अग्रसेन महाराजांचं सासर. त्यांच्या पत्नी माधवी देवी या नाग लोकांच्या राजकन्या ह्या ब्रह्मकुंडा शेजारीच अग्रसेन महाराजांचा विवाह झाला असं सांगितलं जातं. कदाचित हेच कारण असेल इतक्या दूरवर असलेल्या ब्रह्मसरोवरात जाऊन स्नान करण्याची इच्छा झाली असावी. मग काय, रामगोपालांनी आपले 4-5 मित्र गोळा केले आणि ब्रह्मकुंडाला भेट द्यायला निघाले. असं सांगितलं जातं की भेटीच्या आदल्याच रात्री त्यांना एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांना एक संदेश मिळाला की उद्या त्या ब्रह्मसरोवराच्या तीरावर असलेल्या वटवृक्षाच्या खाली एक साधू बसलेला असेल आणि तिथेच तुला हवं ते मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी रामगोपालजी ब्रह्मकुंडाच्या काठाशी गेले तर खरोखरच तिथे त्यांना एक भला मोठा वृक्ष दिसला आणि दाढी वाढवलेला एक साधूही दिसला. रामगोपालजींनी त्याला नमस्कार करताच त्या साधूने आपल्याजवळची एक चांगल्या कापडात बांधलेली वस्तू त्यांना दिली आणि म्हणाले, जाओ इसे ले जाओ. आणि तो दिवस होता 9 ऑगस्ट 1991. भलं मोठं दिसणारं पण हलकं वाटणारं ते गाठोडं घेऊन रामगोपालजी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले. त्यांनी ते गाठोडं उघडून बघितलं तर आत कोरी भूर्जपत्र व्यवस्थित बांधून ठेवलेली होती. आता कोरी भूर्जपत्र म्हणजे काय करायचं असा त्यांच्या मनात विचार आला. पण प्रसाद समजून त्यांनी ते गाठोडं आमगावला आणलं. त्याचं वजन होतं फक्त 30 ग्रॅम आणि या गाठोड्यात 431 रिकामी भूर्जपत्र होती. एक दिवस पूजा करत असताना देवघरात ठेवलेल्या या कोऱ्या भूर्जपत्रावर पाण्याचे काही थेंब पडले. आणि काय आश्चर्य, ज्या भागावर पाणी पडलं त्या भागात अक्षरं उमटून आली. रामगोपालजींनी मग एक भूर्जपत्र पाण्यात बुडवलं आणि चमत्कार, त्या पानावरचा संपूर्ण मजकूर अगदी स्वच्छ दिसू लागला. आणि ती ही काळ्या रंगातली अक्षरं नव्हती तर केशरी रंगातली अष्टगंधाने काढलेली अक्षरं आहेत असं वाटत होतं. थोड्या वेळानंतर त्या भूर्जपत्रातलं पाणी वाळल्याबरोबर ती अक्षरही दिसेनाशी झाली. मग रामगोपालजींनी पूर्ण 431 पानं पाण्यात टाकून ती वाळण्यापूर्वी त्यातील मजकूर उतरवून घेण्याचा प्रयत्न केला. मजकूर संस्कृतमध्ये देवनागरी लिपीत लिहिला होता. हे काम काही वर्ष चाललं. काही संस्कृत जाणकारांकडून या मजकुराचा अर्थ समजावून घेतला तर लक्षात आलं भूर्जपत्रावर अदृश्यशाहीने लिहिलेली ती पोथी म्हणजे अग्रसेन महाराजांचं चरित्र आहे, अग्रभागवत या नावाचं. हजारो वर्षांपूर्वी जैमिनी ऋषींनी लिहिलेल्या जय भारत नावाच्या एका मोठ्या ग्रंथाचा अग्रभागवत हे एक भाग आहे. तर अग्रभागवत या ग्रंथाची लोकांमध्ये बरीच चर्चा झाली. अग्रवाल समाजात या ग्रंथाचं प्रचंड स्वागत झालं. ग्रंथाची पानं अनेकदा पाण्यात बुडवून लोकांना दाखवून झाली. या ग्रंथाची कीर्ती इतकी पसरली की अग्रवाल समुदायांपैकी एक इंग्लंडमधील प्रख्यात उद्योगपती श्री लक्ष्मी मित्तल यांनी काही कोटी रुपयांमध्ये तो ग्रंथ विकत घेण्याची तयारी दाखवली. हे सर्व बघून अग्रवाल समाजातली काही मंडळी पुढे आली आणि त्यांनी संस्कृतचे विद्वान नागपूरचे श्री रामभाऊ पुजारी यांच्या मदतीनं एक ट्रस्ट स्थापन केली आणि त्या ग्रंथाला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. आज तो ग्रंथ अग्रविश्व ट्रस्ट या संस्थेमध्ये सुरक्षित आहे. सुमारे 18 भारतीय भाषांमध्ये हा ग्रंथ अनुवादित होऊन प्रकाशित झालेला आहे आणि रामभाऊ पुजारी यांच्या सल्ल्यानुसार मूळ भूर्जपत्रावरील ग्रंथ सांभाळून ठेवला आहे. या सर्व प्रकरणातला श्रद्धेचा भाग सोडूनही देऊ तरी मुद्दा शिल्लक उरतो की हजारो वर्षांपूर्वी
भूर्जपत्रांवर अदृश्य शाईने लिहिण्याचे तंत्रज्ञान कोणते, ते कसे वापरले जायचे आणि कुठे वापरले जायचे? भारतामध्ये लिहून ठेवण्याची पद्धत खूप प्राचीन आहे. ताम्रपत्र, चर्मपत्र, ताडपत्र, भूर्जपत्र ही सारी लिखाणाची माध्यमं. मराठी विश्वकोशात भूर्जपत्रांबद्दल माहिती दिलेली आहे ती अशी: भूर्जपत्रे ही भूर्ज नावाच्या वृक्षाच्या सालीपासून बनवीत. हे वृक्ष बेट्युला वंशातील असून हिमालयात, विशेषतः काश्मीरातील हिमालयात वाढतात. यांच्या साली सोलून व वाळवून त्यांना तेल लावून त्यांची पृष्ठे गुळगुळीत करीत व त्यांचे मोठ्या लांबी रुंदीचे पत्रे तयार करून त्यांच्यावर शाईने लिहित. पत्रांना भोके पाडून व त्या भोकात दोरी ओवून पुस्तके बांधली जात. तर अशी ही मराठी विश्वकोशात असणारी भूर्जपत्रांबद्दलची माहिती. असं म्हणतात की ही भूर्जपत्रे त्यांच्या दर्जानुसार 3 महिने ते 2000 वर्षे टिकत. भूर्जपत्रांवर किंवा ताडपत्रांवर लिहिण्यासाठी फार पूर्वीपासून शाईचा वापर केला जात होता. इसवी सनापूर्वी 2500 वर्षापर्यंत शाई वापरली जाण्याचे पुरावे मिळाले आहेत. भारतात शाई केव्हापासून वापरली जाते हे नक्की सांगणं कठीण आहे. भारतावर चाल करून आलेल्या आक्रमकांनी येथील ज्ञान मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे असे जुने दुवे मिळत नाहीत. पण शाई तयार करण्याच्या काही प्राचीन पद्धती माहीत आहेत. त्या अधिकांश पद्धतीत काळ्या शाईचाच उल्लेख आहे. फक्त काही ठिकाणी गेरू वगैरेंच्या मदतीने तयार केलेल्या केशरी शाईचा उल्लेख येतो. साधारणपणे ज्या पदार्थांचा शाई तयार करण्यासाठी उपयोग होतो ते सर्व पदार्थ पाण्यात विरघळणारे आहेत. मात्र अग्रभागवत या ग्रंथातील भूर्जपत्राचे पान पाण्यात टाकल्यावर शाई दिसू लागते. तर मुद्दा असा आहे की किमान 2-2.5 हजार वर्षांपूर्वी आपल्या देशाला अदृश्य शाईने लिहिण्याचं तंत्र अवगत होतं. हे तंत्र तेव्हा अनेक संशोधनानंतर सिद्ध झालं असेल. अनेक प्रकारची रसायनं यात वापरली गेली असतील. त्यांचे वेगवेगळे प्रयोग या देशात झाले असतील. पण दुर्दैवानं आज मात्र यातील काहीही शिल्लक नाही. उपलब्ध आहे तो अदृश्य शाईच्या अस्तित्वाचा खणखणीत पुरावा अग्रभागवतच्या रूपात. थोडक्यात काय, एकेकाळी अत्यंत प्रगत असं लेखनशास्त्र या देशात नांदत होतं आणि या ज्ञानाच्या प्रचंड भांडाराचं पिढी दर पिढी हस्तांतरण करण्याची क्षमता या शास्त्रात होती हे आता सिद्ध झालंय. श्री प्रशांत पोळ यांनी लिहिलेल्या भारतीय ज्ञानाचा खजिना या पुस्तकातून मी ही माहिती घेतली आहे. याच्याबद्दलची अधिक माहिती आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये देत आहे. माझ्या मते प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे.